आज गावाला जायचे तरी पण आज सगळ्या गोष्टी करून जाणार आहे उत्कर्ष. गावाला घेऊन जाणार आहेस का टॅब? मोबाईलवर ऐकायला येत नाही व्यवस्थित, पण टॅब नाही नेणार तिकडे मी. उत्कर्ष तसाही तिकडे काही टॅब वगैरे वापरत नाही, तसा इथे सुद्धा टॅब वापरत नाही. फक्त एज्युकेशन जेव्हा मी लावून देते तेव्हाच तो वापरतो. तर त्याच्याकडून मी म्युझिकची प्रॅक्टिस करते, कारण की त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं असतं की आम्ही प्रॅक्टिस केली आहे डन म्हणून. तर डेली त्यांना प्रॅक्टिस करावी लागते म्युझिकची. उत्कर्ष कसा करतो मला माहीत नाही, तुम्ही कमेंट करून सांगा. ज्यांना याच्यातलं डीप नॉलेज असेल त्यांनी. हे राशनचे तांदूळ आहेत, जे मागच्या वेळेस उत्कर्ष बाबा एकदा गेले होते गावाला, त्यावेळेस ते घेऊन आले होते. तर 1.5 पायली घेऊन आले, त्यांचे 7-8 किलो साधारण असतील. तर ह्याच मी तांदूळ खाते. मी शक्यतो किराणामध्ये तांदूळ भरत नाही, भरला तर फक्त याचा भरते, आपला बासमतीचा. थोडा कधी आपल्याला पुलाव वगैरे बिर्याणी वगैरे करायची असेल तर, बाकी हाच वापरते मी. आणि छान आहे, व्यवस्थित सगळे मसाले भाज्या वगैरे टाकल्या ना तर हा छान होतो. तर याचीच मी आत्ता आम्हाला खिचडी बनवणार आहे. हो की नाही रे उत्कर्ष? आवडते की नाही तुला खिचडी भात आवडतो ना? तर आज आम्ही खिचडी भातच बनवणार आहोत, कारण की आमचं आता आज तिकीट फायनल झालेलं आहे. हां, आज तिकीट फायनल झालेलं आहे. उत्कर्ष बाबांनी आम्हाला तिकीट पाठवलं आहे संध्याकाळी किती 11 ते 12च्या दरम्यान. मी अजून तिकीट पाहिलं नाही. उत्कर्षच्या बाबांनी फायनली तिकीट पाठवलेलं आहे. आज संध्याकाळचं 11:30 की 11 ते 12च्या दरम्यानचं तिकीट आहे बहुतेक. तर उत्कर्ष बाबांनी आम्हाला फायनली आज तिकीट काढून दिलेलं आहे. आमचा विचार होता आज ना रेड बस नाही, आपल्या रेडवाली बस आहेत ना ज्या, तर त्याने जावं. पण उत्कर्षला घेऊन उन्हाचं जायचं म्हटलं ना, मला दिवसा जरा प्रॉब्लेम होईल, म्हणून मग मी त्यांना सांगितलं होतं द्या, झालं तर आजचं किंवा उद्याचं पण करा. पण आज संध्याकाळचं झालेलं आहे. आज तारीख आहे 11. कालच तुम्हाला सांगितलं होतं आम्ही 10 तारखेला की उद्या आम्ही गावी जाणार आहोत. तर त्याची आता सध्या आमची साफसफाई पण चालू आहे. आणि आता सध्यासाठी घरात किराणा वगैरे सगळं संपलेलं आहे. पण म्हटलं आत्ता किराणा नको भरायला, आल्यावर भरूया, म्हणजे तिकडं गावावरून आल्याच्या नंतर. तर जास्त दिवस असं काही राहणार नाही आम्ही, पण तरीसुद्धा गावावरून आल्याच्या नंतरच किराणा भरणार आहे. आणि हे राशनचे तांदूळ आहेत जे आम्हाला मम्मानं, माझ्या आईने गावावरून पाठवून दिले होते 7-8 किलो. तर अजूनही मी तेच वापरते. ह्यावेळेस पण मी गेलेले ना, गावाला भेटतात असे तांदूळ म्हणजे विकत स्वस्तामध्ये, तर मी तिकडून घेऊन येणार आहे ह्यावेळेस पण 1-2 पायलीमध्ये. साधारण 1 पायलीत किती बसतात? 5 किलो साधारण बसत असतील. तर मग 2 पायले तरी घेऊन येईल. आणि खूप ना ह्याच्यात मी किराणात तांदूळ भरत नाही, फक्त थोडेसे बासमती वगैरे भरते पुलाव वगैरे करण्यासाठी, बिर्याणी करण्यासाठी. तर चला आता बनवते खिचडी. इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. आणि इथे एकच कांदा, एकच बटाटा आणि थोडंसं लसूण घेतलेला आहे. कांदा माझ्याकडे एकच आहे, बटाटाही एकच आहे, लसूण होता, लसूण टाकलेले आहेत. मी आता लाल तिखट टाकणार आहे हां. बाकी याच्या व्यतिरिक्त कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही आहे. ते आपण एवढ्याच याच्यात भात करणार आहोत.
पाहू शकता इथे आपली खिचडी झालेली आहे. नुसती तांदळाची खिचडी आहे. इथे मी घेतलेली आहे आणि इथे 2 आंबे ना पाण्यात टाकलेले आहेत. जरा थंड पाणी आहे, थंड पाण्यामध्ये टाकलेत. कारण का जास्त काही घरामध्ये खाण्यासाठी काही नाही आहे, ते संपवायचा प्रयत्न करतोय मी. तर आंबे आम्ही वाटून आणि काही खाऊन संपवलेले आहेत. गावाला नेले असते पण गावाला जाईपर्यंत ते खराब झाले असते, म्हणजे तोपर्यंत ठेवले असते, तर म्हणून इतरांना पण दिले, आम्ही खाल्ले. तर आता हे 2 मस्त थंड झाले ना पाण्यामध्ये, मग खाणार आहे. तोपर्यंत भात खाऊन घेतो. इथे उत्कर्षही खात आहे. कसं झालं भात? आज सगळंच संपले. तूप वगैरे काहीच नाही त्यात कोथिंबीर सुद्धा नाही आहे. आणि भाजीपाला पण आणला असता इथे जाऊन, थोडा जेवढा म्हणजे जितका हवा आहे तितका. पण इथे भाजीवाले पण नाही, भाजीवाले सुद्धा गावाला गेलेले आहेत. गुड हॉलिडेला काहीतरी काय गुड फ्रायडे नाही, त्यांचं पण वॅकेशन असेल ना. तर आता जवळजवळ महिना होईल. इथले जवळपास भाजीवाले जे आहेत UP वाले वगैरे, तर त्या सगळ्यांनी सुट्टी घेतली आहे. त्याच्यामुळे आता भाजी कोथिंबीर वगैरे आणायचं असेल ना तर मार्केटला जावं लागतं. मार्केट इथून जवळजवळ 15 मिनटं लांब आहे. त्याच्यामुळे आपलं जसं आहे तसं आपण चालून घेतलेलं आहे. की चला तुम्ही पण या आमच्याबरोबर मसाले भात खायला. याच्यामध्ये काहीच नाही, कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही, काहीच नाही. इथे उत्कर्ष मस्त आंब्याचा आस्वाद घेत आहे. कसं खातोय. हा, झालं जेवण? काय फोड्यांची? इकडे वर तुझा फेस दाखव. आज जरा ड्राय झालं है ना, आज थोडेसे कमी वाटते. दाखव इकडे, जवळ ये, जवळ. नाही, आज खूप कमी झालं रे. कसं काय? आंबे खाल्ले नाही म्हणून ना, है ना.
आहे